लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वात मोस्ट IMP आपण टॉपिक डिस्कस करणार आहे, जो आहे तुमचा रिफ्रॅक्शन ऍट सिंगल कर्व सरफेस. रिफ्रॅक्शन ऍट सिंगल कर्व सरफेस. सिंगल कर्व सरफेसचं काय होतं, आपण रिफ्रॅक्शन बघणार आहे. ठीक आहे, चला त्यासाठी डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. डायग्राम महत्वाचे आपल्यासाठी. हे बघा, हा काय कर्व सरफेस आहे. ठीक आहे, या साईडला यासारखा या प्रकारचा तो कर्व सरफेस आहे. ठीक आहे, हा त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे, ही काय माझी प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ठीक आहे, चला हे काय असणार त्याचा फोकस, हे काय असणार त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर. हे काय असणार त्याचा फोकस आणि हे काय असणार त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, आता बघा काय एक महत्त्वाची गोष्ट काय, जर मी सेंटर मधून जर मी कोणत्याही कर्व सरफेस जर टाकलं तो काय होणार आहे, रेडियस. सेंटर मधून हे अंतर काढणार इथपर्यंत रेडियस, इथून मी इथपर्यंत टाकलं तरी काय होणार आहे, रेडियस. आपल्याला माहिती आहे टँजंट काय असतो, नॉर्मल असतो. म्हणून जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी काय रेडियस टाकणार ते काय होणार तुमची नॉर्मल. लक्षात असतं, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी काय पण लाईन आपण ड्रॉ करणार आहे ते काय होणार तुमचा नॉर्मल. ठीक आहे, चला सपोज मी काय कन्सिडर केला, हा माझा ऑब्जेक्ट, हा काय कन्सिडर केला मी ऑब्जेक्ट. काय केलं मी, इथून लाईन ड्रॉ करायला सुरुवात केली. ठीक आहे, डायग्राम व्यवस्थित समजून घ्या, मग बाकीचं इझी होऊन जाईल. या पद्धतीने मी लाईट इन्सिडेंट केली. ठीक आहे, लाईट इन्सिडेंट केल्यानंतर लाईट जिथे इन्सिडेंट करते तर काय टाकलं मी नॉर्मल. नॉर्मल टाकलं मी कुठून ड्रॉ करणार आहे, सी पासून. मग इथं काय टाकलं मी, या पद्धतीने मी टाकले नॉर्मल. ठीक आहे, हा आता कुठून चालली लाईट, ही कोणती साईड आहे, रेरर मीडियम आहे. ही साईड कोणती तुमची रेरर मीडियम आहे आणि ही साईड काय तुमची डेन्सर मीडियम. ठीक आहे, कुठून लाईट चालली, रेरर टू डेन्सर. मग रेरर टू डेन्सर जर जात असेल तर काय टुवर्ड्स द नॉर्मल लाईट शिफ्ट होईल. काय होईल, लाईट टुवर्ड्स म्हणजे नॉर्मल कडे शिफ्ट होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, मग इथं काय म्हणली माझी इमेज, इथं काय म्हणली माझी इमेज, इथं काय म्हणली माझी ऑब्जेक्ट. हे काय माझं ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, मी या पॉइंटला काय म्हणतो पोल आणि या पॉइंटला मी म्हटलं ओ. ठीक आहे, डायग्राम क्लिअर आहे. ही लाईट इन्सिडेंट झाली, ही लाईट रिफ्रॅक्ट झाली. आता बघा, अँगल मेड बाय, इथं लिहितो असतात अँगल मेड बाय ऑब्जेक्ट. अँगल मेड बाय ऑब्जेक्ट त्याला मी अल्फा म्हणतो. ठीक आहे, अँगल मेड बाय सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर त्याला मी म्हणणार आहे बीटा. अँगल मेड बाय इमेज, हे काय येतं इमेज मध्ये, अँगल मेड बाय इमेज तो काय दाखवणार मी गॅप. हा काय दाखवणार मी अल्फा, हा काय दाखवणार मी बीटा, हा काय दाखवणार मी गॅप. आपल्याला अजून काय कन्सेप्ट महत्वाचे जेव्हा आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार आहे, हे एक महत्वाचे कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट महत्वाची, अँगल शुड बी as small as possible. ठीक आहे, as small as possible म्हणजे नियरली इक्वल टू काय करायचं आपल्याला, नियरली इक्वल टू काय करायचं 0 घेतलं. ठीक आहे, नियरली इक्वल टू काय करायचं आपल्याला, नियरली इक्वल टू 0 करायचं आपल्याला. जसं मी नियरली इक्वल टू 0 म्हणत असेल तर मी काय म्हणू शकतो, साइन i इज इक्वल टू काय i. म्हणजे साइन i ची व्हॅल्यू काय टाकली, साइन i ची व्हॅल्यू काय टाकली 0 म्हणजे काय होणार 0. i ची पण व्हॅल्यू काय टाकली 0. मग तुम्ही काय म्हणू शकता, साइन i इज इक्वल टू i. ऑल्सो sin r is equal to काय r. ठीक आहे, sin r is equal to i आणि also sin r is equal to r. हे झालं तुमचं जेव्हा अँगल व्हेरी स्मॉल असं बनेल. दुसरी गोष्ट स्नेल्स लॉ. दुसरी गोष्ट लागणार तुम्हाला स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय होतो, कुठून लाईट चालली रेअर टू डेन्सर. रेअर टू डेन्सर जर जात असेल तर म्यू ए का 1 अपॉन म्यू, तर म्यू ए, म्यू इज इक्वल काय sin i अपॉन sin r. एक फॉर्म्युला लागणार. नेक्स्ट फॉर्म्युला काय लागणार तुम्हाला, एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल किंवा रिमोट इंटेरियर अँगल थेरम पण म्हणतात तुम्ही. त्याच्यामध्ये काय लक्षात येतं तुम्हाला, त्या पद्धतीने जर मी जर विचारलं हे तुम्हाला दोन अँगल नोन आहेत तर इथला जो अँगल आहे मी जर याला या पद्धतीने काढतो. ठीक आहे, मी काय म्हणतो
ए अँगल तुम्हाला नोन आहे, याला मी ए म्हटलं, याला काय म्हटलं मी ए म्हटलं, याला मी बी म्हटलं, तर हा जो अँगल आहे, हा जो सी आहे, तो किती बनणार आहे? तो सी बनणार आहे यांच्या दोघांच्या सम इतकं, म्हणजे ए प्लस बी. हे झालं तुम्हाला एक्सटेरियर अँगल थेरम किंवा रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आणि दुसरा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे, तो आहे अँगलचा, तो आहे तुमचा अँगलचा अँगल. अँगल म्हणजे काय? थीटा. थीटा इज काय असतं? आर्क अपॉन रेडियस. या फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहे, या सगळ्या फॉर्म्युल्याचा आपण यूज करणार आहे फॉर सॉल्विंग रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल कर्व सरफेस. चल पटकन, हा काय झाला इन्सिडेंट रे, हा काय झाला नॉर्मल. तर यांच्यामधल्या अँगल काय म्हणतो आपण? अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणजे आ झाला माझा आय. ठीक आहे, इन्सिडेंट नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामध्ये अँगलला काय म्हणतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. बस इथपर्यंत समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार? फक्त ट्रायंगल शोधतो चालणार. चल बा, मी काय म्हणतो, हा ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल, कोणता ट्रायंगल बघा? हा ट्रायंगल, हा जो ओ इथं दिसतोय तुम्हाला, इथं ओ ऑलरेडी इथं एक ओ जाते, मग याला पी आणि याला म्हणूया आपण आर. ठीक आहे, हा आर, ओ आर आणि आय, ओ आर आय, ओ आर आय, आर ट्रायंगल. इथं काय अल्फा, इथं काय गॅमा, इथं काय अल्फा, इथं काय तुमचा गॅमा. आय ट्रायंगल दिसत असेल, हा काय तुमचा अल्फा आणि हा काय तुमचा गॅमा. आणि हा जर मी लाईट जर बॅक साईडला जर एक्सटेंड केली, हा जो, ठीक आहे, हा जर लाईट जर एक्सटेंड केलं, हा ट्रायंगल शोधायचा आहे. पहिला ट्रायंगल कोणता आहे तुमचा? ओ आर सी. पहिला ट्रायंगल कोणता आहे तुमचा? ओ आर सी. ओ आर सी. मी जर बघितलं, हा काय म्हणले तुमचा अल्फा, हा काय म्हणले तुमचा बीटा, आणि इथला अँगल काय तुमचा आर, हा काय तुमचा अँगल आर. ठीक आहे, बरं कोणता? ओ आर सी. हा काय आय, हा अल्फा बीटा आहे. ठीक आहे, हा एक ट्रायंगल शोधणं गरजेचं आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे, हा जो छोटासा ट्रायंगल तुमचा जो दिसतोय, काय आर सी आर, म्हणजे काय? हा झाला तुमचा आर आणि हा काय झाला तुमचा गॅमा. ठीक आहे, हा काय झाला गॅमा. ठीक आहे, बरं बस हे दोन ट्रायंगल तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि फॉर्म्युला डिराइव्ह होतो. बरं, आता इन ट्रायंगल ओ आर सी. ठीक आहे, बाय युजिंग एक्सटेरियर किंवा रिमोट इंटेरियर अँगल थेरम म्हणू शकतात. एक्सटेरियर अँगल थेरम आय अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल काय म्हणू शकता तुम्ही? आय. अल्फा प्लस बीटा इज इक्वल काय म्हणू शकता तुम्ही? आय. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल, याला इक्वेशन 1 म्हणूया. इन ट्रायंगल कोणत्या? आर सी आय. काय? फॉर सेम बाय युजिंग एक्सटेरियर अँगल थेरम. काय आहे तुमचं? आर प्लस गॅमा इज इक्वल टू काय? या साईडला आर प्लस गॅमा, हा या साईडला काय? इथं काय तुमचा बीटा, इथं काय तुमचा, इथं या साईडला काय म्हणलेलं तुमचा बीटा. ठीक आहे, आर प्लस गॅमा इज इक्वल काय? बीटा. मग तुम्ही याला काय करू शकता? आर इज इक्वल काय? बीटा मायनस गॅमा. याला इक्वेशन नंबर काय म्हणता तुम्ही? सेकंड. याला काय म्हणता तुम्ही? इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर सेकंड आता यूज करणार आहे बाय युजिंग स्नेल्स लॉ. बाय युजिंग स्नेल्स लॉ यूज करायचं. काय सांगतो तुम्हाला? म्यू इज इक्वल टू काय? 1 to 2 जर येत असेल, 1 to 2 जर येत असेल तर काय म्हणा तुम्ही? साइन आय अपॉन साइन आर. बरोबर आहे, साइन आय अपॉन साइन आर. मी काय म्हणतो, यांचा रेशो कसं लिहितो आपण? म्यू 2 अपॉन म्यू 1, आय अपॉन आर. ठीक आहे, म्यू 2 अपॉन म्यू 1 इज इक्वल टू काय? आय अपॉन आर. मग याला तुम्ही कसं करू शकता? हा आर इकडे मल्टिप्लाय केला म्हणजे काय? म्यू 2 इंटू आर. बरोबर आहे, तसंच काय? म्यू 1 इंटू आर. ठीक आहे, म्यू 1 ला आय ने मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं, म्यू 2 आर म्यू 1. क्लिअर?
आता काय करायचंय, इक्वेशन 1 मधून आय ची व्हॅल्यू पुट करायची आणि इक्वेशन 2 मधून आर ची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण, थर्ड. इक्वेशन नंबर थर्ड. बघा आता काय करतो, आता इक्वेशन थर्ड बिकम्स, ठीक आहे, इक्वेशन थर्ड बिकम्स, इक्वेशन थर्ड आलेला काय तुमचा म्यू टू आर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला बीटा मायनस गॅमा, बरोबर केले, बीटा मायनस गॅमा इज इक्वल टू काय म्यू 1 आय ची व्हॅल्यू काढायला तुम्ही अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा, चला म्यू टू बीटा मायनस म्यू टू गॅमा इज इक्वल टू काय म्यू 1 अल्फा प्लस म्यू 1 बीटा. आता काय करा, हा जो बीटा आहे त्या साईडला शिफ्ट करूया, हा जो बीटा आहे या साईडला शिफ्ट करूया आणि हा जो निगेटिव्ह या साईडला शिफ्ट करा. म्हणजे बघा म्यू टू बीटा आता काय या साईडला शिफ्ट करा, म्हणजे काय केलं म्यू 1 बीटा केला. ठीक आहे, आता काय केलं बघा म्यू 1 अल्फा ॲज इट इज ठेवा, हा जो मायनस आहे या साईडला अल्फा होईल प्लस होईल म्यू टू गॅमा. आता काय करा बघा, इथून काय कॉमन काढू शकतो, बीटा कॉमन काढू शकतो, म्यू टू बीटा, बीटा कॉमन काढू शकतो, बीटा कॉमन काढूया म्हणजे काय आहे तुमचं म्यू टू मायनस म्यू 1 इज इक्वल काय म्यू 1 अल्फा प्लस म्यू 2. ठीक आहे, आता काय करायचंय, अँगलचे फॉर्म्युला यूज करायचे, म्हणजे बीटा फाइंड आउट करायचंय, अल्फा फाइंड आउट करायचा आणि व्ही फाइंड आउट करायचंय. काय काय फाइंड आउट करायचंय, बीटा अल्फा आणि गॅमा. चला बीटा अल्फा गॅमा फाइंड आउट करायचंय. ओके, चला बीटा अल्फा गॅमा फाइंड आउट करू. चला हे काय ऑब्जेक्ट टू फोल काय असतं, ऑब्जेक्ट डिस्टन्स तो काय असतो यू. त्याच्यानंतर पोल टू सेंटर ऑफ कर्वेचर त्याला त्या अंतराला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. पोल टू इमेज त्या डिस्टन्स काय म्हणतो आपण व्ही. आणि यू कसं घेतो आपण, निगेटिव्ह. यू कसं घेतो आपण, निगेटिव्ह. चला कोणत्या ट्रायंगल मध्ये, या ट्रायंगल मध्ये बघूया. आणि हा काय तुम्हाला ऍक्ट होईल, हा आर्क ऍक्ट होईल. बघा हा सगळ्यांसाठी काय ऍक्ट होईल, आर्क. जर मी जर वेगवेगळे अँगल जर स्मॉल केलं तर तुमचा स्ट्रेट होईल, म्हणजे तो आर्क ऍक्ट होत जाईल. ठीक आहे, चला इथं दिसतंय का, रफ करतो इथं लिहितो, मग तिथून लवकर आपलं डेरिव्हेशन सॉल्व्ह होईल. ठीक आहे, हा पार्ट रफ करतोय. अल्फा काढायचा, अल्फा काढायचा, अल्फा इज इक्वल काय आर आर पी, आर आर पी अपॉन काय यू. यू कसा असणार तुमचा निगेटिव्ह. ठीक आहे, बीटा बघा पटकन, बीटा बीटा काय असणार, बीटा म्हणजे इथे म्हणजे काय आर आर पी, हे काय रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय आर. मग राहिला गॅमा, गॅमा कसा काढणार आर आर पी म्हणजे काय असणार बी. ठीक आहे, बघा एवढेच व्हॅल्यू तिथे नेऊन टाकायचं. चल बीटाची व्हॅल्यू काय लिहिणार आपण, बीटाची व्हॅल्यू काय लिहिणार आर आर पी अपॉन आर आर पी, बीटाची व्हॅल्यू टाकतो, बीटाची व्हॅल्यू काय आर. ठीक आहे, इंटू काय म्यू 2 मायनस म्यू 1 इज इक्वल काय म्यू 1 ॲज इट इज. अल्फाची व्हॅल्यू काय, अल्फाची व्हॅल्यू काय आर आर काय आर पी आणि काय बीटा अल्फा काढताना मायनस यू. ठीक आहे, मायनस यू प्लस प्लस ॲज इट इज म्यू 2. गॅमाची व्हॅल्यू काय, गॅमाची व्हॅल्यू काय आर आर काय आर पी अपॉन काय व्ही. काय कॉमन काढू शकतो, आर आर पी कॉमन काढू शकतो. आर आर पी कॉमन काढूया, आर आर पी जर कॉमन काढला तर तुमचं काय रिमेनिंग राहील म्यू 1 अपॉन मायनस यू प्लस म्यू 2 अपॉन व्ही. याला फक्त व्यवस्थित लिहून घेऊ, आर आर पी काय म्यू 2 व्ही, हा मायनस मध्ये घेतला म्यू 1 यू. ठीक आहे, इथं बघा आर आर पी अपॉन आर म्यू 2 मायनस म्यू. बरोबर, हा आर आर पी गेट कॅन्सल, आर आर पी गेट कॅन्सल, रिमेनिंग करायला तुमचा म्यू 2 मायनस म्यू 1 अपॉन आर इज इक्वल काय म्यू 2 अपॉन व्ही मायनस म्यू 1 अपॉन यू. ठीक आहे, हे झालं तुमचा रिफ्रॅक्शन ऍट अ कर्व सरफेस.